रामकृष्ण हरी. तर स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग आज आपण इथे पाहणार आहोत, जेव्हा त्यांच्या गाथा बुडवण्यात आल्या होत्या. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. देहू गावातील काही कर्मठ आणि अभिमानी लोकांनी तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला आणि त्यांच्या अभंगांना विरोध केला. त्यांचे म्हणणे होते की वेद आणि पुराणांचे ज्ञान फक्त ब्राह्मण लोकांसाठी आहे आणि इतर जातीच्या लोकांनी हे ज्ञान लोकांना सांगू नये. तुकाराम महाराज हे वाणी समाजातील होते, त्यामुळे त्यांनी अभंग लिहिणे व कीर्तन करणे हे धर्माविरुद्ध आहे असे त्या लोकांचे मत होते. गावातील काही लोकांनी रामेश्वर शास्त्री नामक विद्वानाने तुकाराम महाराजांना अभंग लिहिण्यापासून आणि त्यांचे निरूपण करण्यापासून रोखले. जेव्हा तुकाराम महाराजांनी विरोध थांबवला नाही, तेव्हा त्यांना एक शिक्षा फरवण्यात आली. त्यांनी आजपर्यंत लिहिलेले सर्व अभंग इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवून टाकावेत असे सांगण्यात आले. परमेश्वराच्या इच्छेनुसार तुकाराम महाराजांनी आपले अभंगाचे दस्तऐवज एका मातीच्या मडक्यात घालून इंद्रायणी नदीच्या पाण्यात बुडवले. या प्रसंगानंतर तुकाराम महाराजांनी अन्न पाणी घेऊन विठ्ठलाचा धावा केला. ते 13 दिवस नदीच्या काठावर उपाशी बसून राहिले. असे मानले जाते की 13व्या दिवशी विठ्ठल रखुमाईने स्वतः येऊन ते अभंगाचे दस्तऐवज पाण्यातून बाहेर काढले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 13 दिवस पाण्यात राहूनही अभंगाच्या वह्या तशाच कोरड्या होत्या. या घटनेमुळे विरोध करणाऱ्या लोकांचा अहंकार गळून पडला आणि त्यांना तुकाराम महाराजांच्या संतपदाची प्रचिती आली. रामेश्वर शास्त्री स्वतः तुकाराम महाराजांचे शिष्य बनले. हा प्रसंग तुकाराम महाराजांची क्षमशीलता, भक्तीची शक्ती आणि त्यांच्या विचारांची महानता दर्शवतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.